प्रभाग क्रमांक 4 इथं रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला। माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 4च्या माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून वीर फकीरत चौक ते आर्य समाज मंदिर कस्तुरा मार्केट इथं रस्ता डांबरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, माजी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, माजी नगरसेवक विनायक विटकर, भाजपाचे राजकुमार काकडे, अजित गायकवाड, अश्विन गायकवाड, महेश गजदाने, डॉक्टर कासलीवाल, डॉक्टर हरकुत पटेल, बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानचे अजित गाडेकर, अभिजित कांबळे, संजय गवळी, दिलीप फडतरे, आतिश वसमणी, प्रज्वल बनसोडे, ऋषी लोखंडे, एसआय राहुल मस्के यांच्यासह स्थानिक रहिवासी व्यापारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधारणा योजनेअंतर्गत आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक 4च्या माजी नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या प्रयत्नानं वीर फकीरत चौक ते कसोरा मार्केट दरम्यान 18 लाखाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला, अशी माहिती भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी दिली। आज प्रभाग क्रमांक 4 आर्य समाज मंदिर या ठिकाणी आमदार विजय देशमुख मालक यांच्या निधीतून 27 लाखाचा रस्ता आमदार विजय देशमुख मालक यांच्या प्रयत्नांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा निधीतून या ठिकाणी मंजूर होऊन रस्त्याचं काम सुरू होत आहे। या रस्त्यासाठी या भागातले सर्व नागरिक यांनी सातत्याने प्रयत्न केलेत। या भागातले नगरसेविका वंदनाताई, या भागातले नगरसेवक विनायक भाऊ असतील, काकडे काकू असतील, या तिन्ही नगरसेवकांनी आमदार विजय देशमुख मालक यांच्याकडे पाठपुरावा करून हा रस्ता मंजूर करून घेतला। या प्रसंगी प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिक तसंच भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।